आपण प्रत्येकजणच गाडीचे रिव्ह्यू पाहत असतो, गाडीबद्दलची माहिती वेबसाईटवरती वाचत असतो किंवा डीलरशिपमध्ये जात असतो गाडी पाहण्यासाठी. त्यावेळी गेल्यानंतर प्रत्येकजण एक गोष्ट सांगत असतो. प्रत्येक डीलरशिप असेल किंवा प्रत्येक यूट्यूबर असेल किंवा प्रत्येक वेबसाईटवरती हे मेन्शन केलेलं असतं, की या गाडीमध्ये एवढी बी-एच-पी पॉवर आहे आणि एवढा न्यूटन मीटर टॉर्क आहे. तर हे बी-एच-पी पॉवर म्हणजे काय आणि टॉर्क म्हणजे काय? याचा ॲक्चुअली आपण ज्यावेळेस गाडी ड्राईव्ह करत असतो, त्यावेळी काय उपयोग होतो, हे मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी आहे जय. स्वागत आहे तुमचे आपल्या ऑटोजन YouTube चॅनलवरती. मित्रांनो, तुम्हाला थोडंसं फिजिक्स अगोदर सांगतो. टॉर्क म्हणजे काय असतं, बी-एच-पी म्हणजे काय असतं. त्यानंतर आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ, की बी-एच-पी कसं काम करतं आणि टॉर्क कसं काम करतं. तर सर्वात पहिली गोष्ट जी आहे ते म्हणजे टॉर्क. तर मित्रांनो, टॉर्क म्हणजे असतं काय? तर टॉर्क म्हणजे ट्विस्टिंग फोर्स. आता हा एक नट आहे आणि त्याच्यावरती मी हा पाना लावला आणि ज्यावेळी मी याला ट्विस्ट करतो, ज्यावेळी मी याला असं ट्विस्ट करत असतो, त्यावेळी जो फोर्स माझ्याकडून लागला गेलेला आहे, हा जो फोर्स लागतो ट्विस्ट करताना, हा ट्विस्ट करतानाचा फोर्स म्हणजे टॉर्क. ह्याला टॉर्क असं म्हणतात. मग याचा ऍक्च्युअली इंजिनमध्ये काय वापर होतो हे आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर येतो मित्रांनो बी-एच-पी. बी-एच-पी म्हणजे काय? ज्या गाडीमध्ये जास्त बी-एच-पी असते ती गाडी जास्त स्पीडने धावू शकते. म्हणजे स्पीड जास्त असतो त्याला बी-एच-पी म्हणतात. आणि टॉर्क म्हणजे काय? तर हे असणारी पॉवर म्हणजेच पुलिंग कॅपॅसिटी, त्या गाडीची असणारी पुलिंग कॅपॅसिटी. तर हे थोडंसं बेसिक फिजिक्स झालं. तर बी-एच-पी कसं काउंट केलं जातं हे पण मी तुम्हाला सांगतो. एच-पीचं मी तुम्हाला सांगतो, हॉर्स पॉवरचं. तर हॉर्स पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू आरपीएम डिवायडेड बाय 5252. म्हणजेच याच्यातून आपल्याला बी-एच-पी मिळू शकतो. तर बी-एच-पी काढण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे ते टॉर्क. तर मित्रांनो, टॉर्क कसा मोजला जातो? तर आता मी हा नट खोलण्यासाठी जी ताकद लावते, जे प्रेशर मी या ठिकाणी देतोय, हे जे प्रेशर आहे हे आणि याची लेंथ, या पाण्याची जेवढी लेंथ आहे, या दोन्हीचा मिळून टॉर्क काढला जातो. तर हा टॉर्क जो असतो तो वेगवेगळे आपण आपल्या गाडीमध्ये गिअर्स बघतो. तर ह्या रेशोनुसार, जसं की आता याच्यामध्ये मी जर का 5 पाऊंडची पॉवर लावली असेल आणि याची लेंथ 1 फूट असेल, तर त्यानुसार त्यांचा गुणाकार करून, भागाकार करून तो टॉर्क काढला जातो. आणि 5 पाऊंड असेल आणि हा 1 फूट असेल तर तो जवळपास 61 न्यूटन मीटर टॉर्क हा तयार होत असतो. तर तो 61 न्यूटन मीटरचा जो टॉर्क असतो ना, तो असा कॅल्क्युलेट केला जातो. तर यानंतर येतं ते बी-एच-पी. बी-एच-पी काढण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला फिजिक्समध्ये दिला आहे. तो म्हणजे एच-पी इज इक्वल टू टॉर्क इंटू आरपीएम. आरपीएम म्हणजे काय? रिव्हॉल्युशन पर मिनिट. ते खूप कॉम्प्लिकेटेड होत जाईल. तर हा टॉर्क जो असतो हा इंजिनमध्ये लागतो कुठं, हा महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला हा समजून घेणं महत्वाची गोष्ट आहे. तर इंजिनमध्ये जो क्रँकशाफ्ट असतो, तो जो फिरतो त्याला जी पॉवर मिळते तो झाला टॉर्क. आणि स्पीड म्हणजे बी-एच-पी जो असतो, ते इंजिन जे पॉवर प्रोड्यूस करतं त्याला म्हणतात बी-एच-पी, म्हणजेच ब्रेक हॉर्स पॉवर. तर ऍक्च्युली हा टॉर्क जो असतो ह्याचं काम असतं की पुल करण्याची शक्ती. म्हणजे समजा एखादी गोष्ट आहे ती इथून इथपर्यंत चालली असेल, तर त्यासाठी जी पुल करायची, ह्या गोष्टीला ओढण्याची जी शक्ती असते त्याला म्हणतात टॉर्क. पण हीच गोष्ट एकदम स्पीडने जाते, त्यावेळी लागतो ते बी-एच-पी. त्यामुळे जर का तुम्ही पाहिलं असेल ट्रकमध्ये, एस-टीमध्ये किंवा ज्या मोठमोठ्या गाड्या असतात त्याच्यामध्ये टॉर्क जास्त असतो आणि बी-एच-पी कमी असतो, कारण त्याच्यामध्ये ओझं वाहून न्यायचं असतं. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी टॉर्कची गरज जास्त पडते. त्यासोबतच डिझेल इंजिनमध्ये आपल्याला जास्त टॉर्क पाहायला मिळतो आणि पेट्रोल इंजिनमध्ये कमी टॉर्क आणि जास्त बी-एच-पी पाहायला मिळतं. याचं कारण हे आहे मित्रांनो, की एखाद्या गाडीमध्ये जर का टॉर्क जास्त असला तर ती गाडीची खेचण्याची क्षमता जास्त असते आणि एखाद्या गाडीमध्ये पॉवर जास्त असली ती गाडी मित्रांनो पळते खूप फास्ट. याच्यानुसार टॉर्क आणि बी-एच-पी हे कॅल्क्युलेट केलं जातं. त्यानंतरची गोष्ट आहे मित्रांनो, सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडतो की गाडी कोणती घ्यावी, जास्त टॉर्क असणारी की जास्त बी-एच-पी असणारी. तर तुम्हाला एक उदाहरण देतो मी. महिंद्राची बोलेरो पिकअप आणि टोयोटाची इनोव्हा क्रिस्टा, दोघांमध्ये सेम इंजिन येतं, म्हणजे सेम साईजचं इंजिन येतं. तर महिंद्रा बोलेरोमध्ये 195 न्यूटन मीटरचा टॉर्क येतो. 65 ते 75 बी-एच-पी मध्ये काहीतरी ब्रेक हॉर्स पॉवर त्याच्यामध्ये पॉवर येते. एक्झॅक्ट माझ्या आकडा लक्षात नाही आता तो. पण सेम इंजिन इनोव्हामध्ये पण आहे. इनोव्हामध्ये तुम्हाला 200 न्यूटन मीटर टॉर्क आणि 100 बी-एच-पीची पॉवर मिळते. तर याचा अर्थ काय होतो, ज्यावेळी तुम्हाला टॉर्क जास्त असतो आणि पॉवर कमी असते. आता महिंद्रा बोलेरो पिकअपचं काम काय आहे की ओझं वाहून नेणं. जर आपण इनोव्हाचं काम पाहिलं तर ती एक फॅमिली कार आहे किंवा ती माणसं वाहून नेण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये ओझ्याचा जास्त विषय नाही. त्यामुळं ज्यावेळी रोडवरती असेल 50 ते 60च्या स्पीडपर्यंत दोन्ही गाडी सेम परफॉर्मन्स देऊ शकतात. पण तिथून पुढे इनोव्हा बेस्ट परफॉर्मन्स देते, कारण त्याच्यामध्ये बी-एच-पी जास्त आहे. बी-एच-पीचं काम काय आहे तर ते पळण्यासाठी आणि टॉर्कचं काम काय आहे तर ते खेचण्यासाठी आहे.
जर तुम्ही हिल्सवरती म्हणजेच घाटावरती गेला किंवा जास्त चढावरती असाल तर त्यावेळी जो वापर होतो तो जास्त होतो तो टॉर्कचा. जे हिल एरियामध्ये राहतात, जे घाटावरती जास्त लोक राहतात, त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट काय आहे तर जास्त टॉर्क असणारी गाडी. कारण काय असतं, ज्यावेळी तुम्ही असं एखाद्या रस्त्यावरती असं उभारलेला आहात, तुमची गाडी इथं आहे आणि तुम्हाला जर का इथून वरती जायचं आहे, यावेळी तुम्हाला BHP थोडाही कामाला येत नाही, या ठिकाणी लागतो तो टॉर्क. त्यामुळं या अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला टॉर्कची गरज पडते. ज्यावेळी तुम्ही अशा फ्लॅट सरफेसवरती गाडी चालवत असता त्यावेळी तुम्हाला लागतं ते BHP. कारण गाडी पळवण्यासाठी BHP इम्पॉर्टंट आहे आणि गाडीला खेचण्यासाठी टॉर्क इम्पॉर्टंट आहे. हे होतं सोप्या भाषेत. अजून बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की टॉर्कचं ॲक्च्युअल काम काय आहे इंजिनमध्ये. तर जो आपला क्रँकशाफ्ट असतो त्या क्रँकशाफ्टचे जे रेव्ज होतात ते रेव्ज होणं म्हणजे टॉर्क आणि त्या रेव्जमधून जी पॉवर जनरेट होते ते म्हणजे BHP. तर सरळ आणि सोप्या भाषेत सांगतो, जे टॉर्क असेल त्याचं RPM जे मोजलं जातं हे ते टायरच्या RPM नुसार नसतं, ते रेव्होल्यूशन पर मिनिट हे इंजिनच्या क्रँकशाफ्टचे असतात, ते टायरचे नसतात. ही सगळ्यात बेसिक माहिती आहे. आणि त्यानंतर BHP जे असतं तुम्हाला फास्ट जाण्यासाठी केलं जातं. आता टॉर्कचं मी आता तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं, ते लेंथ आणि फोर्स याच्यावरून काढलं जातं. त्यानुसारच गाडीचे गिअर पण सेट केलेले असतात. फर्स्ट आणि सेकंड गिअरमध्ये तुम्हाला मॅक्सिमम टॉर्क मिळत असतो. थर्ड, फोर्थ, फिफ्थ गिअरमध्ये तुम्हाला टॉर्क कमी मिळतो आणि BHP जास्त मिळत असतं. आता इंजिन कोणतं कसं असतं, जर का तुम्ही टर्बोचार्ज इंजिन घेतलं तर त्याच्यामध्ये BHP जास्त असते, टॉर्क कमी असतो. नॅचरली ॲस्पिरेटेड घेतलं तर त्याच्यामध्ये पॉवर आणि टॉर्क दोन्ही एकदम मिनिमल असतं, म्हणजे ॲड्युकेट असतं, जे तुम्हाला नॉर्मली यूजसाठी चांगलं आहे. जर का तुम्ही डिझेल इंजिन घेतलं तर डिझेल इंजिनमध्ये तुम्हाला खूप चांगला टॉर्क पाहायला मिळतो आणि BHP थोडंसं कमी असतं. कारण असं असतं की डिझेल इंजिन, आता ट्रकच जर का तुम्ही पाहिलं तर ट्रकमध्ये टॉर्कची खूप गरज आहे, तिथं BHPची काही गरज म्हणजे गरज आहे. पण सगळ्यात जास्त गरजेची कोणती गोष्ट आहे तर टॉर्क. कारण त्या ठिकाणी काय काम आहे, त्याचं ओझं वाहून नेण्याचं काम आहे. त्यामुळे तिथे टॉर्क इम्पॉर्टंट आहे आणि BHPची एवढी गरज नाहीये. तसंच ज्यावेळेस आपली रेग्युलर कार असते, कारसाठी दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. टॉर्क पण गरजेचं आहे आणि BHP पण गरजेचे आहे. तर डिझेल इंजिनचं काम असतं जास्त टॉर्क प्रोड्यूस करणे आणि BHP पण आयडल असते, त्याची कमी असते असं नाहीये. नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिनपेक्षा, पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त BHP आणि जास्त टॉर्क हे डिझेल इंजिन नक्कीच देत असतं. जसं की पेट्रोलमध्ये टर्बोचार्जर इंजिन असतं, त्या पद्धतीचाच टॉर्क आणि त्या पद्धतीचाच BHP हे डिझेल इंजिन देत असतं. मग ते डिझेल इंजिन कोणतं आहे, कसं आहे याच्यावरती ते डिपेंड आहे. ते एक इंजिनमधून आपण वेगवेगळा टॉर्क आणि वेगवेगळे BHP काढू शकतो. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डिझाईन केलं जातं. जे तुम्हाला हे दाखवलं की या ठिकाणी लागणारा फोर्स आणि याची लेंथ किती आहे, याच्यानुसार जसं टॉर्क कॅल्क्युलेट केला जातो तसंच इंजिनमध्ये गिअर रेशो ठेवून आणि ह्या क्रँकशाफ्टच्या आणि पिस्टनच्या ह्या रेव्जवरती वगैरे हे टॉर्क वगैरे जास्त वाढवलं जाऊ शकतं, कमी केलं जाऊ शकतं. BHP वाढवलं जाऊ शकतं, BHP कमी केलं जाऊ शकतं. हे प्रत्येक मॅन्युफॅक्चरर त्या गाडीच्या यूज केसनुसार त्या गोष्टी करत असतो. तर मित्रांनो, ही होती माहिती BHP आणि टॉर्क बद्दल. ही एकदम बेसिक माहिती होती. तुम्हाला जर का एकदम ॲक्च्युअली फिजिक्सच्या मेथडनं माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुम्हाला डिटेलमध्ये फिजिक्सनुसार त्या गोष्टी इंजिनमध्ये कुठे कुठे कशा कशा वर्क होतात, त्यांचा ॲक्च्युअली यूज काय असतो, ते कशा पद्धतीनं टॉर्क जनरेट होतो, कशा पद्धतीने BHP काढलं जातं, हे सगळं डिटेलमध्ये जर का तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. मी नक्कीच तसा व्हिडिओ बनवेन. पण ही माहिती जी आहे ही सगळ्यांसाठी आहे. ही माहिती अशा लोकांसाठी आहे ज्यांना BHP आणि टॉर्क बद्दल काही माहित नाही, गाडीचे इंजिन कसं वर्क होतं, ज्यांना काहीच माहित नाही त्यांच्यासाठी ही बेसिक माहिती आहे. कारण याचं कारण असं आहे की ज्यावेळी आपण गाडी घ्यायला जातो त्यावेळी आपल्याला समजलं पाहिजे की ऍक्च्युली टॉर्कचा यूज काय आहे आणि BHPचा यूज काय आहे. टॉर्कचा यूज आहे गाडीची पुलिंग कॅपॅसिटी आणि BHP आहे ते गाडी जास्त पळण्यासाठी. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला समजावायच्या होत्या मला, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे. जर का तुम्हाला हे डिटेलमध्ये फिजिक्सनुसार प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. मी नक्की त्यावरती एक व्हिडिओ बनवेन, खूप चांगला, खूप डिटेल व्हिडिओ मी त्याच्यावरती लवकरच तुमच्यासाठी बनवेल, जर का तुम्ही त्याबद्दलच्या कमेंट्स केल्या तरच. तर मित्रांनो, हीच होती माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ व वेगवेगळ्या कारचे रिव्ह्यूज आपण या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. धन्यवाद.